राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूबवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे अभिजित दिपके याला शिवसेनेमध्ये प्रवेश करावा याची विनंती करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाचे खासदार चंद्रकांत खैरे हे त्याला भेटायला गेले होते. अभिजित दिपके हा देशद्रोही आहे. देशाच्या एवढं मोठं षडयंत्र उभं केले, पण आता त्या उद्धव ठाकरेच्या शिवसेनेमध्ये काही दम राहिले नाही. सगळे सोडून गेले त्यांना. आता हे राहिलेले आपले आता रिकाम टेकडे असे काही कामं करतात. याचा हुरूप येऊन शिरसाट नावाचा मंत्री दिपकेला भेटायला गेला. या माणसाला एवढं कळत नाही की ज्या माणसानं दिल्लीमध्ये अच्छाच मांडला, परदेशी पैशावर तो आज भारतामध्ये केंद्र सरकारच्या विरुद्ध आंदोलन करतो आहे. आणि हा शिरसाट महाराष्ट्रातल्या BJP सरकारच्या युतीमध्ये मंत्री आहे. आणि हा जाऊन त्याला भेटतो आणि शिवसेनेमध्ये येण्याचं गळ घालतो. काय पोरखेळ लावला हो. एवढ्यासुद्धा अकला नाहीत काय ना की आपण ज्या मंत्री आहोत ते मंत्रीपद आपल्याला BJP सोबत आहे, युतीचं सरकार आहे आणि केंद्र सरकार BJPचं आहे. याचा कवडीचा विचार न करता हा शिरसाट त्याला भेटायला गेला. अभिजित दिपके कोण लागून गेला आहे, त्याच्याविरुद्ध आता बऱ्याच कारवाया होत आहेत. त्याचे ते जमवलेली जी माणसं आहेत ते दिल्लीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर संसदेमध्ये लोक घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे, संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा माणसाला जाऊन हा शिरसाट भेटतो आणि जो युतीच्या सरकारमध्ये मंत्री आहे. फडणवीसने त्या शिरसाटला पहिल्यांदा राजीनामा मागून घ्यायला पाहिजे. एकनाथ शिंदेला विचारायची गरज नाही. हा माणूस मंत्री आहे आणि हा अशा प्रकारचा विरुद्ध वागतोय. कुठंतरी काही व्हायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. अभिजित दिपके काय आहे, काय घडलं आहे, भारतात एवढं मोठं महाभारत घडलं आणि हा माणूस त्याला जाऊन भेटून शिवसेनेमध्ये येण्याची गळ घालतोय. शिंदेला तर समजतो हो, या शिरसाटला काय कळतं हो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी जमा केलेली आहे. जनतेनं याला पुढच्या वेळेस आडवं करायला पाहिजे. जिथून निवडून आलेला आहे की नाही तिथून पुन्हा निवडून देऊ नका या माणसाला. आश्चर्य वाटत होतं या माणसाचं. कशाचा विचार. शेवटी शिंदे म्हणले, त्यांनी विरोध दर्शवला. या असे मंत्री या मंत्रिमंडळात दिव्य आहेत की जे सरकारलाच अडचणीत आणत आहेत. अशा लोकांना मंत्रिमंडळात 1 मिनिट नाही ठेवायला पाहिजे. त्यांचा पटकन राजीनामा घ्यायला पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी याला राजीनामा द्यायला सांगायचं. शिंदेंना विचारायची गरज नाही. जो देशाच्या विरुद्ध वागणाऱ्या माणसाच्या घरी जाऊन गळ घालतोय पक्षात देण्याची. आज देशामध्ये परदेशातले एवढे शत्रू झालेले आहेत की केंद्र सरकारमध्ये मंत्री पंतप्रधान राहून आहेत, अमित शहा राहून आहेत. केंद्र सरकारमध्ये सरकार पडलं पाहिजे अशा प्रकारच्या विचाराचे जे लोक आहेत ते देशद्रोही, देशात राहून देशद्रोही येते आणि परदेशातल्या लोकांच्या ऐकून त्यांच्या पैशावर हे आज भारतामध्ये अच्छाच मांडत आहेत. अभिजित दिपकेचा विषय फार मोठा आहे आणि तो विषय त्याच्यावर कारवाया झाल्यानंतर लक्षात येईल की हा माणूस किती डेंजर होता आपल्यासाठी. म्हणून अजून तर काहीच बाहेर आलेलं नाही हो. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यावर. सरकार त्याचे सगळे पाळेमुळे उकळून काढतोय. जय हो शिरसाट म्हणायची वाली. कुठं बुद्धी घाण पडली या माणसाची. आणि या अशा माणसाला हे सरकार सहन करते हे सुद्धा दुःखद आहे. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं आहे. आपण आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.